आकाशवाणी औरंगाबाद केंद्र ध्वनी चित्र औरंगाबाद इथं कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी आणि कॉम्रेड करुणाभाभी चौधरी स्मृती समितीच्या वतीनं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार वृंदा करात यांच्या विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय लोकशाही समोरील आव्हानं या विषयावर त्यांनी विचार मांडले. त्या म्हणाल्या, जनवाद के सामने क्या क्या चुनौतियां हैं और मैं उसके साथ एक और बात जोड़ना चाहती हूं कि मैं समझती हूं एक जागरूक नागरिक होने के नाते चुनौतियों को केवल रेखांकित करने का काम हमारा नहीं है, उसके साथ साथ हमारा विकल्प क्या है. जनवाद को मजबूत करने के लिए, हमारे जनवाद को मजबूत करने के लिए हमारे टास्क क्या है, हमारे डिमांड्स क्या है, हमारी रणनीति क्या होनी चाहिए, इस पर भी जोड़ने की बहुत सख्त जरूरत है. क्योंकि लोकशाही और जनवाद एक ऐसे व्यापक विषय है जिसके ऐतिहासिक पहलू हैं और जो समाज के विकास के साथ साथ जिसका अर्थ भी बदलता गया. तो मैं उसकी व्यापकता में नहीं जा पाऊंगी, लेकिन जनवाद के जो आज के दिन में जो कुछ पहलू है जिसकी विशेष प्रासंगिकता है, उस पर हम कुछ आपके साथ चर्चा करना चाहेंगे. हमारे देश की संसदीय प्रणाली में जब हिंदुस्तान आजाद हुआ तो हिंदुस्तान की पहले संसद में जब पेशा मांगा गया तो पता चला कि 12% एमपीज थे जो बिजनेस करते थे. 12% से आज 23% एमपीज हैं जो डायरेक्टली बिजनेस करते हैं. तो संसदीय प्रणाली हम कहते हैं, लेकिन आज उस संसदीय प्रणाली पर जो कॉर्पोरेट्स का पूरा हस्तक्षेप है, जो पैसा का पूरा हस्तक्षेप है, मैं कहती हूं साथियों, अगर हमें जनवाद की बात और चैलेंज को देखना है, निश्चित रूप पर इसको अगर हम नजरअंदाज करेंगे हम बहुत पीछे जाएंगे. हमारी देश की संसदीय प्रणाली आज सबवर्ट हो रहा है पैसे वालों के हाथ. कोई गरीब नहीं खड़ा हो सकता है, कोई मजदूर वर्ग का प्रतिनिधि, कोई गरीब किसान के प्रतिनिधि. जब 82% करोड़पति हैं तो संसदीय प्रणाली आम लोगों के हाथ से बहुत दूर जा रही है. एक ये हकीकत है. तो विभिन्न रूप पर जो पार्लियामेंट्री सिस्टम पर जो एक हमला है और इसके विकल्प में हम लोगों को जिस रूप में इलेक्शन रिफॉर्म्स के लिए काम करने की जरूरत है, प्रचार करने की जरूरत है, मैं समझती हूं आज के दिन में ये बहुत बड़ी चुनौती हमारे सामने है जो हमें स्वीकार करके उसको लेकर जाना चाहिए. दूसरी पहलू जिस पर मैं बहस करना चाहूंगी वो भी कानूनी. आज अभी जो हमारे कानूनी व्यवस्था है और कौन कौन से कानून अभी हमारे देश की इस राजनीतिक परिस्थिति में इस्तेमाल किए जा रहे हैं हमारे खिलाफ, हमें डिमांड करना चाहिए कि ऐसे जो काले कानून हैं हमारे आज भी स्टैट्यूट बुक्स पर, उसको हमें हटाने की आवाज हमें. लेकिन मेरा कहने का मतलब ये है कि आज भी हमारे देश के कानूनों में ऐसे कानून हैं जो जनवाद की जड़ों को समाप्त करते हैं. हम हर इंसान की वोट को बराबर का मूल्य दे रहे हैं.
और दूसरी तरफ सामाजिक और आर्थिक पैमाने पर हम हर इंसान की बराबर का मूल्य का ढांचा को हम नहीं दे पा रहे। अगर एक औरत की अपनी जिंदगी की, उनकी अपनी इंटीमेट डिसीजंस में उनका कोई नियंत्रण नहीं है अपने डिसीजंस पर, और अगर समाज की जो विक्टिम होती है, रेप की विक्टिम होती है, और रेप सर्वाइवर को अगर सुनना पड़ता है कि तुम्हारे कपड़े कैसे थे, तुम रात को क्या कर रहे थे, सिनेमा देखते गए, लीडर्स ऐसे बातें करते हैं, तो क्या जनवाद है? जनवाद केवल वोट का नहीं है। ये सिस्टम जो जाति प्रथा को, जो पुरुष प्रधानता को बल देता है, हर पल बल देता है, और अगर हम लोग डिफेंसिव पर हो जाएंगे, नहीं भैया हमें तो वोट की जरूरत है, अगर हम ऐसे बोलेंगे तो ये लोग हमें वोट नहीं देंगे। सामाजिक आर्थिक ढांचा को बदलना, समाजवाद का सपना हमारे रोजमर्रा के काम के साथ जुड़ा है। ये नहीं कि जब आएगा तो होगा, रोजमर्रा का वामपंथी प्रगतिशील समाज को सही सोचने वालों के एक व्यापक मंच बनाकर हम आगे बढ़ेंगे। बहुत बहुत धन्यवाद। प्राध्यापक प्रदीप पुरंदरे यांनी लिहिलेल्या पाण्याशपथ या पुस्तकाचं प्रकाशन जलकर्मी पोपटराव पवार यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं। यावेळी आपल्या भाषणात पोपटराव पवार म्हणाले, संपूर्ण पुस्तकाचा जो केंद्रबिंदू आहे तो 1883 ला शेतकऱ्यांच्या आसवडमध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी इंग्रजांच्या समोर ज्या समस्या आमच्या दुष्काळात शेतकऱ्यांच्या मांडल्या, त्या समस्याचं मूळ आजही जशाचं तसं कसं आहे हे अतिशय स्पष्टपणे मांडलेलं आहे। मग कारखान्यांची अवस्था आज आपण पाहिली का, ज्या साखर कारखानदारीमुळं महाराष्ट्राचा कणा शिक्षण, आरोग्य आणि राजकीय स्थिरता आली, तीच महाराष्ट्राची शुगर इंडस्ट्री आज लिकर इंडस्ट्रीच्या सपोर्टवर जिवंत आहे। दारू गाळल्याशिवाय कारखाने चालणार नाही, आणि म्हणून याची भीती वाटते की 3 वर्षापूर्वी आपण मराठवाड्यात मोठं आंदोलन केलं की जायकवाडीचं पाणी दारूच्या कारखान्यात द्यायचं का, आणि खूप मोठी चर्चा झाली। याचीच भीती पुढच्या काळात अशी वाटते की जसं आता महसुलाचा मार्ग बदलला, कारण एक काळी महसूल आमचा काय होता, जमीन महसूल होता, पुढे जमीन महसूल संपला, वाळू महसूल आला, दारू महसूल आला, आता इंडस्ट्री आली, आणि जमिनीपासून काय मिळणार नाही, पण जमिनीत पाणी द्यायचं का, आणि मग जिथे पाणी जिथे महसूल तिकडे दिशा गेली, आणि ती दिशा जाताना आता असं वाटतं की डॉक्टर उद्याच्या काळात एखादा पेशंट आला त्याला चिठ्ठीवर लिहून देतील का, याच कंपनीची बिसलरीची बाटली तुम्ही बंद बाटलीचं पाणी घ्या, कारण ह्या बंद बाटलीवाले आता यांना परदेश वाऱ्या घडवतील, सगळं काही घडल। आणि असं जर झालं तर बंद बाटली अगोदर प्या, अर्धे आजार कमी होतील। आणि आज बंद बाटलीची समस्या भयानक आहे। आपण पाहतो जी दुधाची अवस्था आहे की आता आई सुद्धा आपल्या बाळाला बंद पिशवीतलं दूध पाजायला तयार नाही। एकीकडे संघर्ष होता ऊसाची शेती विरुद्ध ज्वारी आणि बाजरी। ऊसाच्या शेतीत समृद्धी पाहिली, आणि कोरडवाहू मध्ये आम्ही खोलवरच्या इंधन विहिरीमुळे फळबागांकडे गेलो। मुळात आमची पीक पद्धती होती पर्जन्य आधारित खरीप, मग आम्ही संरक्षित पाण्यात आलो, अर्ध पाणी संरक्षित आणि अर्ध पावसाचं म्हणजे रब्बी, आणि तिसरा क्रॉप पॅटर्न आमचा आला की उन्हाळी सिंचन वाढलं आणि सगळं प्रेशर ग्राउंड वॉटर आलं। आणि महाराष्ट्राला खूप मर्यादा आहे, 81.20% हा बेसॉल्ट आहे आपल्याला, आणि बेसॉल्टला पुनर्भरणाच्या मर्यादा आहेत, पण इंधन विहिरींची खोली वाढत चालली आणि वॉटर लेवल खाली सगळ्या पाणलोटाची चर्चा करताना पाणी अडवणे आणि जिरवणे एवढी चर्चा आपण सगळे करतो, पण उपलब्ध पाण्याचा योग्य प्रकारे वापर करणं या बाबतीत मात्र कुठेही चर्चा होत नाही। आणि आज तर आम्हाला अरबी समुद्राचं पाणी आणायला परवडणार आहे, कारण जागतिक बँक आहे आमच्यासाठी, ते परवडेल, पण आमच्या हातात जे पाणी आहे ते व्यवस्थित वापर हे सांगायची धमक राजकीय व्यवस्थेत राहिली। म्हणून जोपर्यंत पाण्याच्या बाबतीत सर्व पक्ष एकमत होत नाही, एक अजेंडा तयार होत नाही, तोपर्यंत कुठलाही पक्ष सत्तेवर आला
तरी मतपेटीला त्याची दुखवायची हिंमत होणार नाही. कारण मृत संधारण हा खरा म्हणजे सर्वात मोठा कार्यक्रम आहे. आज दुर्दैवाने मृत संधारण आपण सोडून दिलं आणि जलसंधारणाकडे आलो. खरं म्हणजे एक आहे की महाराष्ट्र हा दुष्काळी आहे आणि या राज्याला जलसंधारण मृत संधारण हे सर्वात मोठं काम करण्याची गरज होती. पण दुष्काळ पडला तरच हे काम व्हायचे. परंतु मुख्यमंत्र्यांनी स्वतःची जलयुक्त शिवार ही संकल्पना दिली आणि पहिल्यांदा बजेटमध्ये 4,000 कोटीचे प्रोव्हिजन केले. कारण देशातलं हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी बजेट प्रोव्हिजन केले. कुठलंही सरकार आलं तर स्मार्ट सिटीचेच प्रकल्प राबवले जातील. स्मार्ट गावासाठी फार पुढाकार घ्यायची गरज पडणार नाही. कारण दारू आणि पैसे वाटले की गावकरी मतं देतात हे ग्राह्य झालेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आज गावांची अवस्था किती भयानक आहे. आज कोणी गावात एक इंडिया, दुसरा भारत आणि तिसरा इंडो भारत आला. इंडो भारत तो इंडियातही नाही भारतातही नाही. सगळ्या राजकीय अस्थिरता तिथे आहे आणि गुन्हेगारी जन्म तिथेच आहे. एक दिवस असा येईल सगळ्याच चांगला सपोर्ट शेतीला राहील पण दुर्दैवाने त्यावेळी शेतकरी असणार नाही. तो मल्टीनॅशनल कंपनी मालकाच्या शेतावर सालगडी असणार आहे. कारण कुठेच त्याचं अस्तित्व असणार. कंडक्टर, ड्रायव्हर, वायरमन या सहज नोकऱ्या होत्या. आज या नोकऱ्या आज ज्या नोकऱ्या आहेत त्या फक्त बुद्धीच्या आहेत आणि बुद्धीचं शिक्षण गावात राहिलं. कारण खाजगी शाळा इतकं पेव फुटलंय. जर माझ्या मुलाला मुलीला 1 कोटी खर्च येणार असं डॉक्टर व्हायला तर त्यांनी तरी सेवा का करावी. मूळ दोष आमच्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये. शिक्षण व्यवस्था आम्हाला जगायला शिकवत नाही आणि जगू द्यायला शिकवत नाही. जर पाण्याचं ताळेबंद, पर्यावरण, पाणी नियोजन हे त्याला 5वी पासून शिकवायला सुरुवात केलं तर तो कमीत कमी गुणांच्या पेपरपेक्षा तो सामाजिक भान ठेवून तरी शेतात जाऊन जगल. म्हणून हा प्रयोग आम्ही गावात केला आणि या सगळ्या संकल्पना एवढंच नाही सगळ्या धर्माचा सार असलेले बुलेट पॉइंट काढून कुराण काय सांगतंय, पाणी, पर्यावरण, मानवतावाद, बायबल काय सांगतंय, हिंदू तत्वज्ञान काय सांगतंय, जैन धम्म काय सांगतंय हे मुलांना जोपर्यंत त्यात कळत नाही आणि संतांचं साहित्य मुलांपर्यंत जर दिलं तर कमीत कमी संस्कार तरी चांगले होते. मृत संधारण, वन संवर्धन आणि मग जलसंवर्धन यासाठी आपण सर्वजण काम करू आणि पुढे जरी संकट आणि अडचणी असल्या तरी जीवनामध्ये माणसाने आशावादी राहिलं पाहिजे. आणि मी त्याच विचाराचा आहे की आज नाही तर उद्या तरी की आपण या प्रश्नाला सगळी उत्तरे देऊ शकू आणि चांगल्या प्रकारची उदाहरणं वेगवेगळ्या भागात निर्माण करू एवढं या ठिकाणी बोलतो. आणि प्रदीपजींना मनापासून धन्यवाद देतो की वाचकांना आणि कमीत कमी चिंतन करणाऱ्यांना पाण्याच्या बाबतीत एक चांगलं पुस्तक हातामध्ये दिलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. मी या ठिकाणी थांबतो. जय. ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये. निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.